वर्ग तिसरा गणित अपूर्णांक. विद्यार्थी सममितीवर आधारित भौमितिक आकृतिबंधाचे निरीक्षण करतात, जाणून घेतात व विस्तार करतात. अपूर्णांकांचा अर्थ, लेखन व वाचन. एका गोलाकार पुठ्ठ्याचे दोन समान भाग करायचे आहे. त्याचे दोन भाग करून त्यातला एक भाग म्हणजे पूर्ण पुठ्ठ्याचा अर्धा भाग होतो. पूर्ण पुठ्ठा, अर्धपुठ्ठा, अर्धा पुठ्ठा. कोणत्याही एका वस्तूचे दोन समान भाग करून त्यातील एक भाग घेतला तर तो त्या वस्तूचा अर्धा भाग होतो. पूर्ण वस्तूचा अर्धा भाग 1/2 या अपूर्णांकाने दाखवतात. खालील चित्रांचे निरीक्षण करा. पूर्ण पेरू, अर्धा पेरू, पूर्ण सफरचंद, अर्धे सफरचंद, पूर्ण केक, अर्धा केक, पूर्ण कलिंगड, अर्धे कलिंगड. चकतीचे 4 समान भाग करून 4 जणी समान वाटणी करायची आहे. तिचे 4 समान भाग करून प्रत्येकीला त्यातील एक भाग दिला की चकतीचा पाव भाग होतो. एका वस्तूचे 4 समान भाग करून त्यातील एक भाग घेतल्यास तो भाग 1/4 या अपूर्णांकाने दाखवतात. 1/2, 1/4 हे अपूर्णांक आहेत. अपूर्णांकात रेघेच्या वर लिहिलेली संख्या अंश असते आणि रेघेच्या खाली लिहिलेली संख्या छेद असते. 1/2 या अपूर्णांकात 1 हा अंश व 2 हा छेद आहे. 1/4 हे वाचन 1/4 किंवा 1/4 असे करतात. पाऊण. कोणत्याही एका वस्तूचे 4 समान भाग केले, त्यापैकी 3 भाग घेतले तर घेतलेले एकूण भाग म्हणजेच पाऊण भाग. हा भाग 3/4 या अपूर्णांकाने दाखवतात. 3/4 चे वाचन 3/4 किंवा 3/4 असे करतात. कोणत्याही एका वस्तूचे 5 समान भाग केले व त्यातले 2 भाग घेतले तर घेतलेले एकूण भाग 2/5 या अपूर्णांकाने दाखवतात. म्हणजेच 2/5 या अपूर्णांकाचा 5 हा छेद वस्तूचे किती समान भाग केले हे दाखवतो आणि 2 अंश तसे किती भाग घेतले हे दाखवतो. या पट्टीचे 7 समान भाग घेतले आहेत. त्यातले 2 भाग रंगवलेले आहेत म्हणजे पट्टीचा
2/7 भाग रंगवलेला आहे। येथे देखील या अपूर्णांकातील 7 ही संख्या पट्टीचे किती समान भाग केले हे दाखवते आणि 2 ही संख्या त्यातले किती भाग घेतले हे दाखवते। 2/7 या अपूर्णांकात 2 हा अंश आहे व 7 हा छेद आहे। खालील आकृत्यांचा रंगवलेला भाग आणि न रंगवलेला भाग पाव, अर्धा, पाऊण यांपैकी किती आहे ते खालील चौकटीत लिहा। आकृती 1 रंगवलेला भाग अर्धा, न रंगवलेला भाग अर्धा। आकृती 2 रंगवलेला भाग पाव, न रंगवलेला भाग पाऊण। आकृती 3 रंगवलेला भाग अर्धा, न रंगवलेला भाग अर्धा। आकृती 4 रंगवलेला भाग पाऊण, न रंगवलेला भाग पाव। आकृती 5 रंगवलेला भाग अर्धा, न रंगवलेला भाग अर्धा। आकृती 6 रंगवलेला भाग पाऊण, न रंगवलेला भाग पाव। सारांश, आपण या पाठात अपूर्णांक म्हणजे काय, त्यामध्ये अर्धा, पाव, पाऊण कशाला म्हणतात याचा सविस्तर अभ्यास बघितला आहे। प्रश्न: कोणत्याही एका वस्तूचे 4 समान भाग केले, त्यापैकी 3 भाग घेतले तर घेतलेले एकूण भाग म्हणजेच भाग होय। अर्धा, पाऊण, सव्वा, पाव। पाऊण हे उत्तर अगदी बरोबर आहे। प्रश्न दुसरा: कोणत्याही एका वस्तूचे 4 समान भाग केले, त्यापैकी एक भाग घेतला तर घेतलेला एकूण भाग म्हणजेच भाग होय। अर्धा, पाऊण, सव्वा, पाव। पाव हे उत्तर अगदी बरोबर आहे।